देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा अल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं. आमचं टेंबलाईवाडी येथे पूर्व वैमनस्यातून रिक्षा चालकाचा निर्घुण खून, तिघांसह 2 अल्पवयीन अटकेत. पूर्व वैमनस्यातून रिक्षा चालकाचा तलवार, एडका आणि सत्तूरने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची घटना सोमवारी रात्री 10च्या सुमारास टेंबलाई मंदिराच्या पिछाडीस शाहू कॉलनी येथील निर्जळ स्थळी घडली. सोहेब उर्फ साद मुबारक पठाण वय 24 राहणार मनेरमळा उजगाव असे मृताचे नाव आहे. 5 ते 6 मारेकऱ्यांनी सोहेबच्या शरीरावर 10 ते 12 वार केले. मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आदित्य सुखदेव ओवळ वय 24 राहणार सुधाकर जोशीनगर, विशाल ज्ञानेश्वर सूर्यवंशी वय 20 राहणार बापूराम नगर कळंबा, आयुष सदाशिव माने वय 21 राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर या तिघांसह 2 अल्पवयीन संशयितांना अटक केली. याबाबतची फिर्याद वडील मुबारक असलम पठाण यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी रात्री सोहेब मित्रांसोबत निर्जन स्थळी मद्यप्राशन करत बसला होता. दरम्यान हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी सोहेबवर हल्ला चढविला. तलवार, एडका व सत्तूरने सोहेबच्या पाठीवर, डोक्यात, मानेवर, पोटात 10 ते 12 वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्यावर हल्लेखोर पसार झाले. काही वेळातच सोहेबच्या मित्रांनी त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे यांनी अवघ्या 5 तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.